डॉक्टरांनी जेव्हा स्पष्ट सांगितले की आता काही आशा नाही, तेव्हा एका सामान्य माणसाने संपूर्णपणे स्वतःला स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलं. ही कथा केवळ एका आजारातून बरे होण्याची नाही, ही कथा आहे नकारात्मक विचारांवर मात करून विश्वासाने आयुष्य बदलण्याची. असाध्य आजार, डॉक्टरांची निराशा, हॉस्पिटलमधील एक चमत्कारिक रात्र आणि स्वामी समर्थांची कृपा. ही खरी आरोग्य कथा ऐकून तुमचाही विश्वास नक्कीच अधिक दृढ होईल. स्वामी समर्थांचे नाव घेतलं की चमत्कार घडतात. ही कथा त्याचाच जिवंत पुरावा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. राहुल, वय अवघं 35 वर्ष, नेहमी हसरा, तंदुरुस्त, मेहनती. सकाळी मॉर्निंग वॉक, साधं जेवण, कुठलाही वाईट व्यसन नाही. घरची जबाबदारी, ऑफिसचं काम सगळं नीट चालू होतं. पण आयुष्य कधी वळण घेईल हे कोणालाच ठाऊक नसतं. एक दिवस अचानक त्याच्या छातीत तीव्र दुखणं सुरू झालं. अंगात ताप, श्वास घ्यायला देखील त्रास होऊ लागला. पहिल्या डॉक्टरांनी सांगितलं साधं इन्फेक्शन असेल, पण रिपोर्ट्स आले आणि घरात शांतता पसरली. ही दुर्मिळ आणि असाध्य आजाराची लक्षणे आहेत. दुसरा डॉक्टर, तिसरा डॉक्टर, मोठं हॉस्पिटल, सगळीकडे एकच उत्तर, आम्ही प्रयत्न करू पण फारशी आशा देऊ शकत नाही. आईचे डोळे पाणावले, पत्नीचा हात थरथरत होता. वडिलांनी देवासमोर दिवा लावून फक्त एकच प्रार्थना केली, देवा माझा मुलगा वाचव. निराशेची रात्र. राहुल हॉस्पिटलच्या बेडवर एकटाच पडलेला. डोळे मिटले की विचारांचा पूर. मी वाचेन का? माझ्या बायकोचं काय होईल? आईबाबांना माझ्यानंतर कोण सांभाळेल? आणि त्या क्षणी त्याला आठवण झाली स्वामी समर्थ. लहानपणी आजी सांगायची, सगळे दरवाजे बंद झाले तरी स्वामींचा दरवाजा कधी बंद नसतो. राहुलने अशक्त आवाजातच पुटपुटायला सुरुवात केली, स्वामी मला काही नको, फक्त माझ्या मनातली भीती काढून टाका. ती चमत्कारिक रात्र. त्या रात्री राहुलला स्वप्न पडलं. एक तेजस्वी रूप, डोक्यावर केशरी वस्त्र, डोळ्यामध्ये अपार करुणा. स्वामी समर्थ म्हणाले, राहुल बाळा, शरीराचा आजार बरा होईल, पण आधी मनाचा आजार सोड. स्वामींचा हात त्याच्या डोक्यावर ठेवला गेला आणि शब्द आले, नकारात्मक विचार हेच तुझं मोठा आजार आहेत. राहुल दचकून उठला. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मन हलकं झालं होतं. डॉक्टरही थक्क. सकाळी रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी फाईल उघडली, पुन्हा तपासली, एकमेकांकडे पाहिलं. हे शक्य नाही, रिपोर्ट सुधारलेले आहेत. 2 दिवसात औषधांचा डोस कमी झाला. आठवड्याभरात राहुल चालायला लागला. डॉक्टर म्हणाले, मेडिकल सायन्सला याचं उत्तर नाही. पण राहुलला उत्तर माहीत होतं. खरं परिवर्तन इथेच झालं. राहुल घरी परतला, पण तो आधीचा राहुल राहिला नव्हता. पूर्वी लहान गोष्टींवर चिडणारा, सतत तक्रार करणारा, भविष्याची भीती बाळगणारा, आता प्रत्येक दिवसासाठी कृतज्ञ, संकटातही शांत. जे होईल ते स्वामींच्या इच्छेने असं म्हणणारा तो रोज म्हणतो, स्वामींनी मला केवळ आयुष्य परत दिलं नाही, तर आयुष्य जगायची नवी दृष्टी दिली. केवळ औषधाने नव्हे तर विश्वासाने माणूस खऱ्या अर्थाने बरा होतो. स्वामी समर्थांवरचा निस्सीम विश्वास केवळ शरीर नाही तर मन, विचार आणि संपूर्ण आयुष्य बदलतो. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.